हाय नमस्कार, मी पवन कुमार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपला आवडत्या एनर्जी लोडिंग मराठी मोटिवेशन मध्ये। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते त्यांनी IIT मध्ये ऍडमिशन घ्यावं, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना IIT मध्ये ऍडमिशन भेटत नाही। पण डोंट वरी, IITच्याच लेवलचं एक कॉलेज तुम्हाला आज सांगणार आहे की ज्यात सपोज तुम्हाला IIT मध्ये एक ऍडमिशन भेटत नसेल तर तुम्ही या कॉलेज मार्फत सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतात। यस, हे कॉलेज म्हणजे IISER। IIT प्रमाणेच हे फक्त 7 जागांमध्ये भारतात आहे। पुण्यात आहे, महाराष्ट्रात जर तुम्ही विचाराल तर तसेच भोपाळ आणि इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। या प्लेसेस मध्ये फक्त 7 ठिकाणी आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे। याच्यामध्ये तुम्हाला बीटेक ची डिग्री नाही भेटणार, पण जर सपोज तुमची इच्छा असेल की तुम्ही रिसर्च फील्ड मध्ये काही करावं, नवीन नवीन संशोधनात तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला का केव्हा कसं अशा टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला पडत असतील तर तुम्ही डेफिनेटली रिसर्च माइंडेड आहात आणि तुम्ही या फील्डचा विचार करू शकतात। एक्झाम तुम्हाला कोणती द्यावी लागेल हा मेन क्वेश्चन आहे, पण आपण पहिल्यांदा एक बेसिक समजून घेतलं की IISER काय असतं। IISER जसं मी तुम्हाला बोललो की सेंट्रल गव्हर्नमेंटची एक जबरदस्त रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि ही चांगली फील्ड तुम्हाला ठरू शकते रिसर्च क्षेत्रामध्ये। बऱ्याच मोठ्या कंपनी या ठिकाणी प्लेसमेंटसाठी येतात कॅन्डिडेट्सला हायर करण्यासाठी। सो ही सुद्धा तुम्हाला सुवर्ण संधी, गोल्डन चान्स तुम्हाला मिळू शकतो। पण एक्झाम IIT JEE सारखीच थोडी टफ राहणार आहे। त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम क्लिअर करावी लागेल आणि एंट्रन्स एक्झामचं नाव आहे IAT हे एंट्रन्स एक्झाम तुम्हाला क्लिअर करावं लागेल। क्रायटेरिया काय? क्रायटेरिया सेम आहे जर तुम्हाला इंजिनिअरिंगला CET ला किंवा IIT JEE ला जो काय क्रायटेरिया असतो तोच क्रायटेरिया इथे आहे। तुम्हाला 12th पास असायला हवं किंवा सपोज तुम्ही 12th ला असाल तरी सुद्धा तुम्ही या एक्झाम साठी अपियर असू शकतात। 12th ला तुम्हाला सपोज तुम्ही रिझर्व कॅटेगरी मध्ये असाल तुम्हाला 55% अनिवार्य आहे। सपोज तुम्ही रिझर्व कॅटेगरी मध्ये नसाल तुम्हाला 60% 12th सायन्सला असणं इम्पॉर्टंट आहे। आता 12th सायन्स मध्ये तुमचा PCM ग्रुप असू शकतो किंवा PCB ग्रुप असू शकतो। IIT जी एक्झाम असते, एंट्रन्स टेस्ट असते, ती ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट आहे। कम्प्युटर बसून तुम्हाला MCQ टाइपचे क्वेश्चन्स येणार आहे। आता यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी हे 4 सब्जेक्ट असणार आहे। ही सेक्शन 15 क्वेश्चन्स असतात आणि या ठिकाणी तुम्हाला असं नाही की सपोज तुम्हाला बायोलॉजीचा क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार नाही। बायोलॉजीचे सुद्धा क्वेश्चन असेल, सपोज तुमचं बायो नसेल किंवा मॅथ्सचे क्वेश्चन असेल, सपोज तुमचं मॅथ नसेल 12th ला, बट तुम्हाला असं कन्फ्युजन नाही करून घ्यायचं की यार क्वेश्चन तर बायोचे पण आले किंवा माझं बायो तर नव्हतं तरी सुद्धा क्वेश्चन आले आणि मॅथ पण आलेलं आहे, मॅथचे मला मॅथ तर नव्हतं। सो डोंट वरी, तुम्हाला जे 3 सेक्शन सोडवायचे, एक तर PCB सोडवा किंवा PCM सोडवा, त्यानुसार तुमचे मार्क्स ते कन्सिडर केले जातात। सो ही या टाइपची एक्झाम्स असतात। सपोज तुम्ही थोडाफार काय PCB असेल तर PCMB दोघं ग्रुप असतील तुमचे तर वेल अँड गुड, बट ही एकदम जबरदस्त भारी आणि थोडी डिफिकल्ट असतो, तुम्हाला अभ्यास चांगला करावा लागेल। आणि महत्वाची गोष्ट की या एक्झामचे ऍप्लिकेशन फॉर्म आले आहेत, दॅट मीन्स तुम्ही 13 मे 2024 पर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात आणि ह्या वर्षी सुद्धा तुम्ही IISER ला ऍडमिशन घेऊ शकतात। सो एक गोल्डन चान्स तुमच्यासाठी आहे आणि IISER मार्फत मोठं कॉलेज असतं। तुम्ही त्याची वेबसाईटला व्हिजिट करू शकता, त्या ठिकाणी तुमचे रिसर्च रिलेटेड मोठे मोठे प्रोफेसर तुम्हाला गाईड करतात, मोठे मोठे प्रोफेसर तुम्हाला त्या ठिकाणी शिकवतात। सो तुम्ही त्यांचं एक्सपिरियन्स, त्यांचं नॉलेज यूज करू शकतात। या ठिकाणी 2 महत्वाचे कोर्स असतात आफ्टर 12th नंतर। जो कोर्स असतो 5 वर्षाचा असतो, ड्युअल डिग्री असते, म्हणजे त्याला म्हणतात BSMS अशी डिग्री म्हणतात। त्याला बीटेक डिग्री भेटणार नाही, आधीच मी बोललेलो होतो, जशी IIT मध्ये भेटते, बट ही इक्विव्हॅलंट तुम्ही समजू शकतात। BSMS यामध्ये 5 वर्षाचा हा कोर्स असतो। शेवटच्या वर्षी 1 इयर तुम्हाला टोटल प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं। रिसर्च फील्ड मध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला अप्रेंटिसशिप टाइप तुम्हाला एक प्रोजेक्ट करावा लागतो रिसर्च फील्ड मध्ये। आणि सपोज तुम्हाला 5 वर्षाचा कोर्स करायचा नसेल, तुम्हाला 4 वर्षाचा एक कोर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे, त्याला म्हणतात BS इंजिनिअरिंग अँड इकॉनॉमिक्स सायन्स। हा कोर्स तुम्ही करू शकता, 4 वर्षाचा आहे, पण हा कोर्स आय थिंक फक्त भोपाळमध्ये अवेलेबल आहे। भोपाळमध्ये IISER या ठिकाणी तो अवेलेबल आहे। पण सपोज तुम्हाला जर 4 वर्षाचा कोर्स कराल तो सुद्धा तुम्ही करू शकता, तो पण छान कोर्स आहे। तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्या वेबसाईटवर भेटणार आहे। वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसते, त्या वेबसाईटला व्हिजिट करा। त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा ते सुद्धा दिलेला आहे। खूप सिंपल पद्धतीने फॉर्म फिलअप केला जातो। तुमचे काही डिटेल्स फिल करावे लागतात, ऑनलाईन पेमेंट करावं लागतं आणि 9 जूनला तुमची
एक्झाम वेबसाईट व्हिजिट करा, सगळे डिटेल्स वाचा, यावर स्टडी करा. मला तरी वाटतं की तुम्ही ॲज अ ट्राय म्हणून तरी ही एंट्रन्स एक्झाम द्यायला हवी. डेफिनेटली इट विल बी द गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. सो होप तुम्हाला या व्हिडिओमधून IISER बद्दल इन्फॉर्मेशन क्लिअर झाली असेल. अजून पण तुम्हाला काही डाऊट असतील IISER बद्दल तुम्ही कमेंट करून आपल्याला विचारू शकता. टीम नक्कीच त्यावर आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. सो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. आपल्याकडच्या बऱ्याच लोकांना IISER बद्दल अजून पाहिजे तेवढी माहिती नाहीये. सो तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या रिलेटिव्हजला हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून जास्तीत जास्त ते IISER मध्ये ऍडमिशन घेऊ शकतील. ऑल द बेस्ट. नक्कीच अप्लाय करा.